बोल ना गौरी, तूच माझ्याशी लग्न करायला तयार झालीस ना? तूच होकार कळवलास ना माझ्या आईला? जर तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मग हे काय? याला जबाबदार कोण आहे गौरी? सौरभ, मी आता काही जरी बोलले तरी ते समजून घ्यायच्या तू अवस्थेत नाहीयेस. मी समजून घेण्याच्या अवस्थेत नाहीये, याला जबाबदार तूच आहेस ना गौरी? आणि तू ती व्यवस्थित पार पाडलीस, अभिनंदन. सौरभ, तुला जे काही वाटतंय ना ते तसं काही नाहीये. संपलंय सगळं. ओ, द ग्रेट मिस्टर कपिल साठे, मिस्टर पार्टनर इन क्राइम म्हणतोय की जे होतं ते संपलंय. या वाक्याचा अर्थ काय होतो माहितीये ना तुला कपिल? की देयर वॉज समथिंग बिटवीन यू टू. काहीतरी होतं तुमच्या दोघांमध्ये. आणि ते काय होतं हाच माझा प्रश्न. हे जे काय आता चाललंय ना ते फक्त गौरीमुळे चाललंय. कारण तिने मला अंधारात ठेवलं, तिने माझ्यापासून हे सगळं लपवलं. बोला नाही, बरोबर आहे ना माझं? सौरभ भाऊ, गौरीला काय कळतंय? म्हणून तर आईबाप असतात ना आपल्या मुलांसोबत. त्यांचं कुठे चुकतंय ते पाहायला. बरं, मग तुमची मुलगी चुकली हे कधी कळलं तुम्हाला? ते म्हणजे मला. बर, ती चुकली हे कळल्यावर तुम्ही काय केलं? नाही, मी ओरडले तिला. म्हटलं हे नाही चालणार, आपण शब्द दिलाय गोखल्यांना. तुझं लग्न होणार तर सौरभशीच. विचारा बरं तिला, मी असं तिला म्हटलं होतं की नाही? ओके, मग ती ह्यावर काय म्हणाली? ती कसलं नाही म्हणतीये. कानाला धरून बोल्यावर उभी करू तिला. इंदू, निदान या प्रसंगी तरी शांत राहशील का? अहो, आपल्या मुलीवर वाटेल ते आरोप होत आहेत आणि आपण ऐकून घ्यायचं. अगं, ते आरोप बरोबर आहेत असं तूच आता म्हणालीस ना. त्यासाठीच तू गौरीची समजूत काढलीस. कपिल, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? माझं काय म्हणणं असणार? आता गौरी म्हणाली तेच. तू काही ऐकून घ्यायच्या किंवा त्यावर विचार करायच्या मनस्थितीत नाहीयेस आता. कशावरून? नाही, कारण तसं असतं ना तर तू आम्हा सगळ्यांना हे असं गोळा करून हा सीन क्रिएट केला नसतास. मग मी काय करायला हवं होतं? तुम्हाला आणि गौरीला एकट्यात भेटून हे सगळं सांगू शकला असतास. पण तसं जर झालं असतं तर तुमची उत्तरं चुकली असती ना. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड.
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके